नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण तळेगाव रस्त्यावर श्रेया लॉन्सच्या समोरील बाजूला असलेल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी 19 मे 2026 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास घडली आहे. सदरचे गोदाम हे भंगार मालाचे असून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. चाकण औद्योगिक परिसरात अनेक ठिकाणी लोकवस्तीच्या भागात असलेली अशी गोदामे भीषण दुर्घटनेला निमंत्रण देत आहेत. चाकण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. चाकण मार्केटमध्ये आलेल्या एकाचा भरदिवसा मोबाईल लंपास झाला आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही चोरट्यांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याच्या तक्रारीत नागरिकांनी याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पुणे लाईव्हकडे पाठवून केले आहेत. दरम्यान चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणिक चौक भागात देखील मोठ्या प्रमाणावर असे चोरटे सक्रिय असल्याचे नागरिकांनी कळवले आहे. तो ग्रीन शर्ट वाला हा पण ते एकत्रच असणार आहे. आळंदी परिसरातील मरकळ व लगतच्या परिसरामध्ये दिनांक 18 मे 2026 रोजी रात्री कृषी पंपाच्या केबल व मोटर फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी किरण लोखंडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे. श्री क्षेत्र भीमाशंकरच्या संदर्भात खेड आंबेगाव असा उल्लेख करण्याच्या प्रस्तावाला विरोध व्यक्त करत खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांना मंगळवारी 19 मे रोजी निवेदन दिले. श्री क्षेत्र भीमाशंकर हे खेड तालुक्याचे श्रद्धास्थान आणि ओळखीचे प्रतीक आहे. भीमाशंकर हे खेड तालुक्याचाच अविभाज्य भाग राहावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केला व करत असल्याचे सांगत आमदार बाबाजी काळे यांच्यावर त्यांनी टीका केली. दरम्यान आमदार बाबाजी काळे यांनी म्हटले आहे की विरोधक प्रत्येक बाबीचा विपर्यास करताना जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांना विकासाचे देणे घेणे नाही तर माझ्यावर टीका करण्यासाठी संधी हवी आहे. भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यात असल्याचे स्पष्ट करत विकास आराखड्यात दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याने जनतेच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. खोट्या आणि चुकीच्या टीकेला भीक घालत नसल्याचे देखील आमदार काळे यांनी सांगितले. श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी राज्य सरकारने 173 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीतून सर्व सोयी सुविधांनी युक्त असे हेरिटेज टाउनशिप म्हणजेच वारसा वसाहत उभारून गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माध्यमांना दिली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिखर समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, वनमंत्री गणेश नाईक, आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील, खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते. 1939 ते 1945 दरम्यान झालेल्या दुसऱ्या महायुद्धात भारत ब्रिटिश साम्राज्याचा भाग असल्यानं भारताने मित्र राष्ट्रांच्या बाजूने युद्धात भाग घेतला. दुसऱ्या महायुद्धात खेड तालुक्यातील सैनिकांनी देखील महत्त्वाची कामगिरी बजावल्याच्या नोंदी आढळून येतात. ब्रिटिशकालीन इमारत असलेल्या खेड तहसील कार्यालयात असलेली कोनशिला दुसऱ्या महायुद्धाचा जिता जागता इतिहास सांगत आहे. या कोनशिलेवर खेड तालुक्यातील शहीद शिपाई श्री महादू हजारे, राहणार कणेरसर, तालुका खेड यांच्या स्मरणार्थ सन्मान फलक लावण्यात आला आहे. या फलकावर महादू हजारे यांच्या पराक्रमाचा तपशील कोरण्यात आला आहे. 1939 ते 1945 झालेल्या दुसऱ्या महायुद्धात भारताचा सहभाग यातून अधोरेखित होत आहे. भारतीय सैनिकांनी युरोप, उत्तर व पूर्व आफ्रिका, मध्य पूर्व आणि आग्नेय आशिया येथील अत्यंत भीषण लढायांमध्ये भाग घेतला. जपानी सैन्याला भारतात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आणि बर्मामधून त्यांना हुसकावून लावण्यात भारतीय सैन्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.
1939 साली दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा त्यात ब्रिटिश भारताचे सुमारे 2 लाख सैनिक होते. पुढील 6 वर्षांनी म्हणजेच 1945 साली हे युद्ध संपले तेव्हा भारतीय सैनिकांची संख्या तब्बल 30 लाखांवर पोहोचली होती. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय म्हणजेच ब्रिटिश भारतीय सैन्याने कोणत्याच मोहिमेत भाग घेतला नव्हता आणि पुढेही घेतला नाही. तत्कालीन भारतीय याचा अर्थ ब्रिटिश भारतीय असा असून त्यात आजच्या भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीनही देशांचा समावेश होतो. तसेच यात नेपाळी गुरखा सैनिकही मोठ्या प्रमाणावर होते. मित्रराष्ट्रांच्या विजयात भारतीय सैनिकांचा मोठा वाटा आहे. या सैनिकांनी युरोप, आफ्रिका आणि पूर्व आशियात अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला आणि ब्रिटिशांना विजय मिळवून दिला. ब्रिटिश भारताच्या सुमारे 4000 सैनिकांना त्यांच्या पराक्रमासाठी शौर्य पदके मिळाली. त्यातील 31 सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे सर्वोच्च शौर्य पदक मिळाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर या व्हिक्टोरिया क्रॉस या पदकाचे रूपांतर परमवीर चक्रामध्ये करण्यात आले. भारतीय सैनिक इथिओपियात इटालियन सैन्याशी, इजिप्त, लिबिया, ट्युनिशिया आणि खुद्द इटलीमध्ये इटालियन आणि जर्मन सैन्याशी लढले. पण भारतीय सैनिकांच्या लढाया मुख्य करून जपानी सैनिकांशी मलाया, सिंगापूर आणि ब्रह्मदेश येथे झाल्या. इटलीमधील एका मोहिमेतील चकमकीत भारतीय सैनिक या महायुद्धात ब्रिटिश भारताचे सुमारे 87,000 सैनिक ठार झाले. तसेच कित्येक लाख सैनिक गंभीर जखमी आणि अपंग झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील कुठल्याही युद्धात एवढी मोठी हानी झाली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात खेड तालुक्यातील शूरवीरांचा देखील सहभाग असल्याचे हे ब्रिटिशकालीन इमारतीतील सन्मान फलक सांगत आहेत. शेताच्या बांधावर झाडाच्या खाली 81 वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याचा मृतदेह मिळून आलाय. चाकणजवळील बिरदवडी येथे सदरची घटना घडली आहे. अभिमन्यू पवार यांनी याबाबत चाकण उत्तर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. दत्तात्रय तारू पवार वय 81 वर्षे, राहणार बिरदवडी, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. टोकाचे पाऊल उचलून झालेल्या मृत्यूच्या मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यात 13 गावांसह वाड्यावस्त्यांना 10 शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. 4 गावांचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली आहे. तालुक्यात 8 एप्रिलपासून खासगी वाहतूक एजन्सीमार्फत शासकीय टँकरने टंचाईग्रस्त गावांचे दाखल झालेल्या प्रस्तावानुसार पाणी पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या चरोली खुर्द आणि नायफड येथे पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झालाय. तर कायोडी तर्फे वाडा आणि गाडकवाडी येथील प्रस्ताव मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होऊन 20-25 दिवस उलटूनही या गावासह वाड्यावस्त्यावर पिण्याचे पाण्याचे टँकर मंजुरी मिळाली नसल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांमध्ये असंतोष पसरू लागला. खेड तालुक्यात पूर्व पट्ट्यातील गुळाणी, वापगाव, वाकळवाडी, वरुडे, पूर, कनेरसर, पश्चिम भागातील कोहिंडे, बुद्रुक, तळवडे या 8 गावासह वाड्यावस्त्या मिळून 18,281 लोकसंख्येला 8 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला. तर 27 एप्रिलपासून टोकावडे, वाळद, वाडा, वाशेरे आणि गोसासी या 5 गावातील 4,758 लोकसंख्येला पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. एकूणच सध्या 10 शासकीय टँकरद्वारे 13 गावासह वाड्यावस्त्यांवरील 13,000 लोकसंख्येला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर 4 गावातील 7,317 लोकसंख्येला सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून प्रस्तावांना महसुली अधिकाऱ्यांनी मंजुरी न दिल्याने ऐन कडक उन्हाळ्यात या टंचाईग्रस्त भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. देशात सर्वाधिक वेगाने विस्तारणारी 13 औद्योगिक केंद्रे उदयास आली आहेत. राज्यातील 3 केंद्रांचा त्यात समावेश असून त्यापैकी 2 पुण्यातील आहेत. पुण्यात चाकण आणि तळेगाव या औद्योगिक क्षेत्रांना उद्योग व गोदामांसाठी कंपन्यांकडून सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे कॉलिअर्सच्या अहवालातून समोर आले. देशात 40 औद्योगिक व गोदाम केंद्रे असून त्यापैकी 13 सर्वाधिक वेगाने वाढणारी केंद्रे आहेत. या ठिकाणी जागांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे तिथे भाडे तत्वावरील जागांचे व्यवहार आणि पुरवठा जास्त आहे. चाकण MIDC मध्ये वेगाने विस्तारणारी उद्योग केंद्रे चाकण, वराडे, खालुमरे, खराबवाडी, चिंबळी, कुरोळी, निगोचे, वासुली, सावरदरी, भांबोली असून या ठिकाणी दरमहा प्रति चौरस फूट भाडे 23 ते 34 रुपये आहेत. तळेगाव MIDC मध्ये दरमहा प्रति चौरस फूट भाडे 24 ते 29 रुपये आहे. औद्योगिक व गोदामांसाठीच्या भाडे तत्वावरील जागेची मोठी मागणी चाकण MIDC मध्ये आहे. खरपुडीत कृषी कन्यांचे स्वागत. खरपुडी बुद्रुक तालुका खेड येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉक्टर DY पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, अकोर्डी तालुका हवेली येथील कृषी कन्यांचे आगमन झाले. गावात त्यांचे स्वागत करण्यात आले असल्याची माहिती सरपंच जयसिंग भोगाडे, उपसरपंच ज्योती काशीद यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी नामांकित ऑटोमोबाईल कंपनीत कामाचा अनुभव मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. चाकण येथील महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी 500 रिक्त जागांसाठी बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी थेट मुलाखत कॅम्पचे आयोजन करण्यात आले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली. या इंटर्नशिप कॅम्पमधून पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे संधी दिली जाणार आहे. इंटर्नशिपचा कालावधी 6 ते 9 महिने असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9,000 रुपये विद्यावेतन तसेच कंपनीकडून अतिरिक्त मानधन देण्यात येणार आहे. इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना कंपनीचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या कॅम्पसाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्ष असावे आणि किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. इच्छुकांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. भरधाव वेगात आयशर टेम्पो चालवून दाम्पत्याला धडक देत पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अज्ञात तांबड्या रंगाच्या आयशर ट्रकवरील अज्ञात चालकावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवारी 18 मे 2026 रोजी बिरदवडी रोडवर बिरदवडी फाट्याजवळ संबंधित दुचाकीला तांबड्या रंगाच्या आयशर ट्रकची धडक बसल्याने दुचाकीवरील अंकुश बाबूराव बुटे वय 45 वर्ष राहणार करंजविरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी अनिता अंकुश बुटे या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. ॲक्टिवा स्कूटीवरून संबंधित दाम्पत्य करंजवीर येथून खेडकडे जात असताना बिरदवडी फाट्यावर दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास कंटेनरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना बिरदवडी फाट्याकडून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात तांबड्या रंगाच्या आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत अंकुश बुटे यांचा मृत्यू झाला. याबाबत उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. खेड तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ पोपटराव तांबे पाटील यांना व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांच्याकडून आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्ती संघटना व वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर उपस्थित होते. उन्हाची तीव्रता वाढत असताना मुक्या जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन राजगुरुनगरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही चारा वाटप उपक्रम राबवण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तालुक्यातील 4 प्रमुख गोशाळांना तब्बल 12 टन हिरवागार मक्याचा चारा मोफत देण्यात आला आहे. PMRDA आणि MSRDC यांच्या माध्यमातून नियोजित करण्यात आलेला पुणे इनर रिंग रोड प्रकल्प हा रस्ता पुणे शहराभोवती एक मजबूत कनेक्टिव्हिटी नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. याचा मुख्य उद्देश शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, बाहेरील अवजड वाहनांना शहरात येण्यापासून रोखणे, प्रमुख महामार्गांना थेट जोडणी देणे, नवीन निवासी व औद्योगिक भागांना चांगली कनेक्टिव्हिटी देणे हा आहे. पुणे अंतर्गत रिंग रोड प्रकल्प सोळू, वडगाव, शिंदे, वाघोली परिसर, नगर रोड कॉरिडॉर, सातारा रोड परिसर, चिंबळी, चरोली, तुळापूर, आळंदी परिसर, पिरांगुट, बाजू, मुळशी पट्टा आणि मावळ भाग या ठिकाणाहून जाईल. या मार्गामुळे नाशिक, मुंबई, सोलापूर, अहमदनगर आणि बंगळुरू महामार्गावरील वाहतूक शहरात न शिरता पुढे जाऊ शकेल. उदाहरणार्थ नाशिककडून बंगळुरूकडे जाणाऱ्या ट्रकना भविष्यात पुणे शहरातील गर्दीच्या रस्त्यावरून जाण्याची गरज भासणार नाही. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास वाघोली व नगर रोड, हडपसर परिसर, कात्रज, वाकड व हिंजवडी, मोशी, चाकण औद्योगिक पट्टा या भागांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. पुणे हा महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर असून मागील काही वर्षापासून पुण्याचा विस्तार वेगाने होत आहे. IT पार्क, गृहनिर्माण प्रकल्प, वेअरहाऊस आणि उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशा वेळी या रिंग रोडमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होऊ शकते. हिंजवडी, वाघोली, हडपसर दरम्यानचा प्रवास जलद होऊ शकतो. नवीन गुंतवणूक आणि रिअल इस्टेटला चालना मिळू शकते. तसेच लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक वाहतूक वेगवान होईल. या प्रकल्पाबाबत अजून अधिकृत अंतिम कालमर्यादा जाहीर झालेली नाही. मात्र मंजुरी आणि भूसंपादन पूर्ण होत गेल्यास काही टप्प्यातील काही काम पुढील काही वर्षात वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.